ओके, वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक ऑसोलेशन्स आणि ऑसोलेशन्समध्ये आपण लास्ट लेक्चरला डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनची काही एक्सप्रेशन्स बघितलेली आहेत. चला आता आपण त्याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. आपण लास्ट लेक्चरला एक डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन बघितलेलं होतं. ते एक्सप्रेशन असं होतं, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. तर अल्फाच्या ऐवजी मी नोटेशन फक्त फाय असं लिहितो, काही चालेल, तो अँगल आहे, शेवटी बुकमध्ये फाय असं नोटेशन आहे, मी अल्फा वापरलेलं होतं लास्ट लेक्चरला. सो एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय असं आपण नोटेशन वापरूया. सो हे एक्सप्रेशन कशाचं झालं? डिस्प्लेसमेंटचं एक्सप्रेशन आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्याच्या आधी आपण व्हेलॉसिटी बघितली, प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्या आधी आपण ॲक्सेलरेशन बघितलं, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि हे झालं डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल. आता हे जे एक्झाम्पल आहे, हे जे एक्सप्रेशन आहे, ह्या एक्सप्रेशनच्या दोन स्टडी केसेस सांगितल्या जातात. आता दोन स्टडी केसेस म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की दोन पोझिशन्स आहेत आपल्याकडे, एक मेन पोझिशन आहे आणि एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे. मग आता हे डिस्प्लेसमेंट डिपेंड आहे की पार्टिकल कुठून स्टार्ट होणार आहे. जर तो पार्टिकल मीनपासून स्टार्ट झाला तर त्याचं एक्स किती असेल, डिस्प्लेसमेंट किती असेल, आणि तो जर एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाला तर त्याचं डिस्प्लेसमेंट एक्सची व्हॅल्यू किती असेल. ह्या दोन स्टडी केसेस आपल्याला याच्यामध्ये बघायचे. सो आपण केस फर्स्ट बघूया पहिल्यांदा. सो केस फर्स्ट. ओके, मग केस फर्स्टमध्ये मी काय म्हणतो, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम mean position, if particle starts from mean position असं म्हणतो मी. mean position म्हटलं की x ची व्हॅल्यू किती? 0. बरोबर, x ची व्हॅल्यू 0, कारण डिस्प्लेसमेंट mean पोझिशनला किती आहे? 0 आहे ना. मग जर x 0 असेल, टाइम तर ऑब्विसली 0 असणार आहे. मग ह्या जर व्हॅल्यू आपण इथं पुट केल्या तर आपल्याला हा जो अँगल आहे तो किती बघायला मिळतोय बघा. सो x 0, टाइम पण 0. सो देअरफॉर 0 इज इक्वल टू a साइन ऑफ 0 प्लस फाय. देअरफॉर हे a 0 ला कॅन्सल होईल. सो 0 इज इक्वल टू साइन ऑफ फाय. मग फायच्या कुठल्या अँगलच्या व्हॅल्यू 0 असतात? तर साइनची 0 आणि पायची व्हॅल्यू ही 0 असते, आपल्याला माहिती आहे. साइन वेव्ह बघा, अशी साइन वेव्ह असते ना. सो साइनची ही 0 व्हॅल्यू आहे, ओके, आणि साइनची ही पाय व्हॅल्यू आहे. सो 0 ची व्हॅल्यू 0च आहे, पायची व्हॅल्यू पण 0, ॲज वेल ॲज इथं 2 पाय, याची पण व्हॅल्यू किती असणार आहे? 0च असणार आहे. सो आपण म्हणू शकतो की देअरफॉर फाय इज इक्वल टू 0 और पाय रेडियन. देअरफॉर फाय इज इक्वल टू 0 और पाय रेडियन. कधी? जर पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर. मग फायची व्हॅल्यू जर 0 असेल, देअरफॉर एक्स इज इक्वल टू आपण पुट करू शकतो ए साइन ओमेगा टी. मग आपण काय केलं, फायची व्हॅल्यू ह्या कंडिशननं काढली आणि एक्स पुट केलं. सो जर पार्टिकल मीन पासून स्टार्ट होत असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असेल? एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. हीच आता आपण दुसरी केस बघूया. सो केस सेकंड लिहितो मी. केस सेकंड काय असेल आता बघा, इफ particle starts from extreme position, मग ती कुठली असेल, डावीकडची असेल किंवा उजवीकडची असेल. मग एक्स्ट्रीम पोझिशन असेल तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए अँड टाइम इज इक्वल टू 0, म्हणजे तिथनं सुरुवात झालेली आहे. सो टाइम इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. सेम या कंडिशन सारखं पुट केलं तर काय होईल, देअरफॉर एक्सच्या ऐवजी प्लस मायनस ए साइन हे 0 प्लस फाय. देअरफॉर हे ए ला कॅन्सल होईल, प्लस मायनस 1 इज इक्वल टू साइन ऑफ फाय राहील. आणि देअरफॉर फाय किती येईल मला सांगा. मग साइन ऑफ फाय जर प्लस मायनस 1 असेल तर फायची व्हॅल्यू बघा, प्लस मायनस म्हणजे हे प्लस 1 म्हणूया आणि हे -1 म्हणूया. सो कुठल्या अँगलला +1 आहे? 90ला, आणि कुठल्याला -1 आहे तर 360ला. सो हा π/2 आहे ना, आणि हा 3π/2 आहे. सो sin π/2 1 असतं आणि sin 3π/2 -1 असतं. सो फायच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला, एक तर π/2 और 3π/2 हे रेडियन मध्ये.
ओके, मग ह्या जर व्हॅल्यू आपण इथं पुट केलं तर काय होणार, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए, सॉरी इथं याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती, π/2 और 3π/2 सुद्धा टाकू शकतो ना. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 3π/2. So this is the displacement when particles start from extreme position. So हे फायनल इक्वेशन. हेच इक्वेशन बघा, जर मॅथ्समध्ये साईनचा फॉर्म्युला जर बघितला, साइन ऑफ थिटा प्लस π/2 असेल तर ते कॉस ऑफ थिटा असं लिहितात. म्हणून याच्याऐवजी आपण हे असं लिहू शकतो, एक्स इज इक्वल टू ए कॉस ऑफ ओमेगा टी. सो दिस इज अगेन एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट इफ द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोजिशन. म्हणजे आपण दोन केसेस फाइंड केल्या डिस्प्लेसमेंटच्या. जर पार्टिकल एक्स्ट्रीम मीनपासून स्टार्ट झाला तर त्याचा ह्या एक्सप्रेशनमध्ये काय चेंज झाला. सो आन्सर मिळालं एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. आणि जर पार्टिकल एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाला तर आपल्याला आन्सर मिळालं एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. सो दीज आर द टू स्टडी केसेस ऑफ द डिस्प्लेसमेंट. बघा काय काय सांगितलं आपण, डिस्प्लेसमेंटसाठी दोन पोझिशन्स कन्सिडर केल्या. आता त्या दोन पोझिशन्स तुम्ही लक्षात ठेवा, एक मीन आणि एक एक्स्ट्रीम. ॲक्च्युली 3 पोझिशन्स आहेत, एक मीन आणि 2 एक्स्ट्रीम आहेत. पण एक्स्ट्रीम पोझिशन फक्त डायरेक्शनचा फरक आहे, बाकी सगळ्या व्हॅल्यूज वगैरे सेम असतात. फक्त डायरेक्शन चेंज झाल्यामुळं तिथला फेज असेल किंवा तिथली जी काय अवस्था असेल ती फक्त बदलणार आहे. सो 3 मेन पोझिशन्स असतात कुठल्याही ऑसिलेशन्समध्ये. ओके, आता पुढचा पॉईंट काय बघूया. आपण बघितलं की डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन लिनियर एसएचएमचं किती असतं. त्यात पुन्हा डिस्प्लेसमेंटच्या आपण 2 केसेस बघितल्या. आता मी तुम्हाला म्हटलं की ॲक्च्युअल 3 पोझिशन्स आहेत, मी त्या 3 पोझिशन्स सांगतो तुम्हाला इथं. आता एसएचएम बघा, ॲक्च्युअली आपण कशी डिफाईन करतो एसएचएम. सो एसएचएम आपण डिफाईन कशी केली होती, पार्टिकल समजा इथून स्टार्ट होणार आहे तर ही त्याची काय झाली, मीन पोझिशन झाली. तर ऑसिलेशन्स कधी म्हणायचं त्याला, जर त्यानं टोटल 4 पार्ट कंप्लीट केले तर. मग पहिल्यांदा इकडं आला म्हणजे ही झाली त्याची राईट साईडची एक्स्ट्रीम पोझिशन. बघा खालीवर असेल तर वर आणि खाली, तसं उजवीकडे आणि डावीकडे. सो पार्टिकल मीनपासून एक्स्ट्रीमकडे आला, हा झाला त्याचा पहिला पार्ट. पुन्हा एक्स्ट्रीमकडनं मीनकडे येतोय, बघा हा झाला पहिला पार्ट. पुन्हा तिथून एक्स्ट्रीमकडनं मीनकडे येतोय, फक्त मी ड्रॉ करताना खाली करतो, आला मीन, बरोबर. सो हा झाला त्याचा दुसरा पार्ट. पुन्हा इथून कुठं जाणार आहे, इकडच्या एक्स्ट्रीमकडं, मग इथं ही एक्स्ट्रीम असेल, हा झाला त्याचा तिसरा पार्ट. आणि पुन्हा ह्या एक्स्ट्रीमकडनं तो कुठं जाणार आहे, मीनकडे जाणार आहे, म्हणजे हा झाला त्याचा चौथा पार्ट. बघा पार्टिकल असा आला, अजूनही वाटल्यास असं करतो डायरेक्शन, किंवा चाललेला आहे तो आपल्याला समजण्यासाठी. पुन्हा तो असा आला, बघा. सो हा पार्टिकल इथून जर असा फिरून पुन्हा इथं आला तर त्याला काय म्हणायचं, एक ऑसिलेशन. म्हणजे 4 पार्ट कंप्लीट केलेच पाहिजेत त्यांना. जर पार्टिकल इथनं स्टार्ट झाला असता तर, आता हा मीन पासून स्टार्ट झालाय म्हणून तो जर एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झाला असता तर असं आपण कन्सिडर करूया. सो एक्स्ट्रीम आहे, सो एक्स्ट्रीम कडून कुठे येणार आहे, तर ऑब्विसली तो मीनकडे येणार आहे. हा झाला त्याचा पहिला पार्ट, बरोबर. मीनकडनं इकडं जाईल का, नाही तर तो इकडल्या एक्स्ट्रीमकडे जाणार आहे. सो हा इकडं आला, हा झाला त्याचा दुसरा पार्ट, ही झाली एक्स्ट्रीम पोझिशन. पुन्हा ह्या एक्स्ट्रीमकडनं तो मीनकडे जाणार आहे, हा झाला त्याचा तिसरा पार्ट. आणि पुन्हा ह्या मीनपासून तो ह्या एक्स्ट्रीमकडे जाणार आहे, हा झाला त्याचा चौथा पार्ट. बघा याच्यात पण 4 पार्ट आणि याच्यात पण 4 पार्ट झाले. फक्त फरक काय पडला की इथं मीनपासून सुरुवात झाली आणि इथं एक्स्ट्रीमपासून सुरुवात झाली. म्हणजे आपण जे टू अँड प्रो मोशन म्हणतो, खालीवर असेल किंवा अशी असेल, कुठलीही केस याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. एकतर मीनपासून स्टार्ट झाला लाईक दिस, मीनपासून, बरोबर ना. आणि जर एक्स्ट्रीमपासून स्टार्ट झाला तर इकडून इकडं जाईल, असं करेल. सो पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. आता इथं एक्स्ट्रीम पोझिशन आपण उजवीकडली घेतली होती, तशीच तुम्ही डावीकडली घेऊ शकता ना. सो इथं आहे समजा पार्टिकल, सो पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट, म्हणजे पुन्हा त्याच पोझिशनला आला ना. सो एक ऑसिलेशन कंप्लीट झाला असं आपण म्हणतो. सो बघा पार्टिकल इथनं स्टार्ट झाला आणि इथंच येऊन थांबला. म्हणजे थोडक्यात असं लक्षात येतं की एक ऑसिलेशन म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन सेम दिसते याच्यामध्ये.
हे जर आपण सर्कलशी थोडंसं कम्पेअर केलं तर कसं होईल बघा. सर्कलमध्ये काय होतं, इथं स्टार्ट होतो, इथे येतो, इथे येतो, इथे येतो आणि पुन्हा असा सर्कल कंप्लीट करून आहे त्याच पोझिशनला येतो ना. बघा 4 पार्ट कंप्लीट झाले का, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. ह्याला सुद्धा एक ऑसिलेशन म्हटलं आपण, किंवा एक सायकल म्हटलं, एक सर्कल म्हटलं. हे जर वेव्हच्या बाबतीत सांगायचं झालं तर साईन वेव्हच्या बाबतीत सांगूया आपण. इथून सुरुवात झाली समजा, तर ही अशी वेव्ह कंप्लीट होते ना. सो पुन्हा 4 पार्ट कंप्लीट केले बघा त्यांना. आपण असं डिफाईन करतो, हा पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट. बघा हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि हा एंडिंग पॉईंट आहे, बरोबर. आता इथं दिसायला स्टार्टिंग आणि एंडिंग सेम दिसत आहेत का? ऍक्च्युली दिसत नाहीत, पण ते सेम आहेत असं म्हणतो आपण. का? कारण ही वेव्ह इथनं स्टार्ट झालेली आहे, इथं संपलेली आहे. मग सेम हीच वेव्ह इथनं स्टार्ट होणार आहे ना पुन्हा. म्हणजे पुन्हा ह्या वेव्हचा स्टार्टिंग पॉईंट आणि हा एंडिंग पॉईंट एकाच पॉईंटला दिसतोय ना. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट एकाच जागेवरती असतो, एकाच पोझिशनला असतो असं आपण म्हणू शकतो. सो हे बघा, हे मेन SHM आपली, हा सर्कल आणि ही वेव्ह जवळपास सगळे दिसायला एकसारखेच दिसत आहेत, फक्त थोडंफार पिरियडिक आणि ऑसिलेशनचा फरक आहे प्रत्येकामध्ये. ओके, आता ह्या सगळ्या पिरियडिक मोशन्सच आहेत. आता मला सांगा, जर 4 पार्ट कंप्लीट केले असतील तर अँगलचा विचार करूया आपण. आपण एक राऊंड मारला की किती अँगल म्हणतो? 360 म्हणतो. म्हणजे इथं 0 पासून सुरुवात झाली तर एंड कितीला होणार आहे? 360, म्हणजेच 2π ला होणार आहे, बरोबर, रॅडियन मध्ये. मग जर एक राऊंड 2π असेल तर अर्धा राऊंड काय असेल? पाय असेल ना. इथं π/2 असेल आणि इथं सिंपल 3π/2 असेल. मग हे सगळीकडे अप्लाय करूया. ओके, मग पहिला पार्ट संपला किती? π/2. दुसरा पार्ट संपला किती? पाय. तिसरा पार्ट संपला किती? 3π/2 इथं. आणि चौथा पार्ट संपला किती? 2π. हेच आता इकडे अप्लाय करूया. पहिला पार्ट म्हणजे इथं असताना अँगल किती असेल? साहजिकच 0 असेल. पार्टिकल जर एक्स्ट्रीमला आला या ठिकाणी तर अँगल किती असेल? π/2 असेल. पुन्हा पार्टिकल इथं आला तर अँगल पाय असेल. बघा आता 0 आणि पाय एकाच पोझिशनला आले ना. सिमिलरली अँगल पार्टिकल जर इथं आला तर किती असेल अँगल? 3π/2. आणि पुन्हा पार्टिकल इथं आला तर अँगल किती असेल? 2π. बघा म्हणजे मेन पोझिशनला किती अँगल मिळतात आपल्याला? 3 अँगल मिळतात. बघा इथं सुद्धा बघा 1, 2, 3 पोझिशन मिळतात का? लक्षात येते? इथं सुद्धा बघा 1, 2 आणि पुन्हा इथली 3. सो प्रत्येक ठिकाणचा आपल्याला अँगल माहित झाला. लक्षात आलं? आणि हा जो अँगल आहे 0, π/2, 3π/2, 2π किंवा पाय, ह्या अँगलला फेज असं म्हणतात. फेज ऑफ ऑसिलेशन बघा, किंवा स्टेट ऑफ ऑसिलेशन. त्या ऑसिलेशनची जी काही अवस्था आहे तो किती अँगल मध्ये आहे, किंवा तो पार्टिकल कुठल्या पोझिशनला आहे, तिथं अँगलची व्हॅल्यू किती आहे, ते कोण डिफाईन करतं? तर फेज ऑफ ऑसिलेशन. म्हणजे आपण मगाशी इक्वेशन लिहिलं होतं ना, ω_t + φ. तर तो जो ω_t + φ जो आहे तो फेज आहे त्या ऑसिलेशनचा, किंवा त्या ऑसिलेशनचा फेज अँगल म्हटलं जातं. सो पुढे आपल्याला ती डेफिनेशन पण बघायची आहे. सो ऑसिलेशन समजले का? बघा की ऑसिलेशन मध्ये मेन एक्स्ट्रीम पोझिशन काय असते, तेच सर्कल आणि तेच आपण साइनशी सुद्धा कम्पेअर केलं. जवळपास काही कंपोनंट्स मध्ये हे सेम आहे. सो आपल्याला हे लक्षात ठेवा मेन ह्या टॉपिकमध्ये. हे काय सर्क्युलर आणि आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. सो पार्टिकल जर मीन पासून स्टार्ट झाला तर हे ऑसिलेशन असं असेल. पार्टिकल जर एक्स्ट्रीम पासून स्टार्ट झाला तर हे ऑसिलेशन असं असेल. दोन्ही दिसायला सेम दिसत आहेत, फक्त फरक एवढाच आहे की हा सुरुवात इथनं झाली आणि याची सुरुवात इथनं झाली, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. तर हा एक थोडासा ऑसिलेशनचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे हा सुद्धा. आता आपण बघूया की 3 एक्सप्रेशन्स बघितली ना आपण. x = v आणि a म्हणजे पहिलं एक्सप्रेशन आपण बघितलं डिस्प्लेसमेंटचं बघितलं. फर्स्ट एक्सप्रेशन डिस्प्लेसमेंट काय बघितलं? x = a sin of ω_t + φ बघितलं आपण, बरोबर. नंतर व्हेलॉसिटी बघितलं एक्सप्रेशन. व्हेलॉसिटी हे सगळे SHMचं बघतोय आपण. SHMचं डिस्प्लेसमेंट, SHMची व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला ±ω √a² - x² मिळालं. आणि तिसरं एक्सप्रेशन आपण बघितलं ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन आपल्याला मिळालं -ω² x. बघा ही 3 एक्सप्रेशन्स आपण बघितलेली आहेत. बघा x, v आणि हे आपण सॉल्व्ह केले त्या पद्धतीने लिहिली. यात अजून एक फरक असा आहे की एक्सचं डिस्प्लेस इक्वेशन जर हे असेल तर आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट वरनं आपण काय काढतो? व्हेलॉसिटी काढतो. आणि व्हेलॉसिटी वरनं ऍक्सेलरेशन काढतो. तेही एक्सप्रेशन्स आपण लिहू शकतो. बघा एक्स जर हा असेल तर याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय निघेल आपल्याला? व्हेलॉसिटी निघेल.
आणि व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय निघेल आपल्याला, ऍक्सेलरेशन असेल. ते सुद्धा इक्वेशन्स आपण लिहू शकतो बघा. समजा एक्स असा असेल तर व्हेलॉसिटी काय असते माहिती आहे आपल्याला, dx अपॉन dt असते. बरोबर, म्हणजे ह्या एक्सचा आपल्याला काय घ्यावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. सो मी लिहितो d बाय dt आणि एक्स किती आहे आपल्याकडं, a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता डेरिव्हेटिव्हचा हा रूल माहिती आहे का बघा तुम्हाला, ए कॉमन घेतलं मी आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स किंवा कॉस थिटा असतं. सो कॉस अँगल, सो अँगल मी आहे तसं लिहितो. पण हा अँगल ह्या टी पेक्षा काहीतरी वेगळा आहे ना, त्यामुळे त्याचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतलं जातं. सो ते डेरिव्हेटिव्ह किती असतं, ओमेगा. तर हा डेरिव्हेटिव्हचा सिंपल रूल आहे. सो हेच आपण असं लिहू शकतो, ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी. बघा एक्स वरनं मी व्ही काढतोय आणि व्ही वरनं पुन्हा आपण ए काढू शकतो ना. देअरफॉर ए किती येणार मग, व्हेलॉसिटीचं घ्यायचं आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो डी बाय डी टी आणि व्हेलॉसिटी किती आहे आपल्याकडं, ए ओमेगा. आता ए ओमेगा कॉन्स्टंट झाला, मगाशी ए कॉन्स्टंट होता. ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ह्याचं डेरिव्हेटिव्ह रूल प्रमाणे काय होईल, ए ओमेगा बाहेर येईल आणि कॉस डेरिव्हेटिव्ह काय येईल, मायनस साइन येईल आणि हा अँगल. सो ओमेगा टी प्लस फाय आणि हा ओमेगा एक्स्ट्रा, कारण ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा ना. सो इज इक्वल टू ए ओमेगा स्क्वेअर मायनस आहे कॉस ऑफ साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. बघा सगळीकडे फेज सेम आणून ठेवला आपण, इथं पण सेम इथं पण सेम. प्रत्येक ठिकाणी अँप्लिट्यूड चेंज होतोय का, याचा अँप्लिट्यूड हा, याचा अँप्लिट्यूड हा आणि आता याचा अँप्लिट्यूड हा मिळाला. सो मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि हे बघा ह्यातलं जर मी ए साइन ओमेगा टी प्लस फाय म्हटलं तर ते डिस्प्लेसमेंट आहे ना. सो ओमेगा स्क्वेअर आणि ह्या ए आणि ह्या साइन बद्दल मी हे लिहू शकतो. बघा एवढं येतंय का आपलं ते इक्वेशन. ओके, म्हणजे आपण साइन कॉसच्या फंक्शन मध्ये पण इक्वेशन सांगितलं. सो आपण 3 इक्वेशन्स मिळवली. हे तर ऑलरेडी आपल्याकडं एक्सच आहेच, त्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी काढली. साइन कॉस मध्ये व्हेलॉसिटी ही पण आहे आणि ही पण आहे, बरोबर. ॲज वेल एज आपण ऍक्सेलरेशन पण साइन आणि कॉस मध्ये काढलं. बघा हे ऍक्सेलरेशन आणि हेच आहे ना. ओके, सिमिलरली व्हेलॉसिटी हीच असते आणि डिस्प्लेसमेंट हे आहे. सो आपण डिस्प्लेसमेंटवरून व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हार्मोनिक फंक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे साइन आणि कॉसच्या फॉर्म मध्ये काढू शकतो. सो एक्स इज इक्वल टू हे इक्वेशन, व्ही इज इक्वल टू हे इक्वेशन आणि ऍक्सेलरेशन ए इज इक्वल टू मायनस ऑफ हे इक्वेशन. सो एक्स डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. सो हे सुद्धा इक्वेशनचे फॉर्म आपण लिहू शकतो. लक्षात आलं. चला आता हे जे मी ऍक्च्युली आता जे टॅब्युलर फॉर्म सारखं काढलेलं आहे किंवा जे कम्पॅरेटिव्हली आता मी सांगणार आहे ते नक्की काय आहे बघा. हे समजलं का बघा इथपर्यंत. आता बघा आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन. मग अशा आपण पार्टिकलच्या पोझिशन्स बघितल्या बघा. सगळ्यात इथं असते मेन पोझिशन, पुन्हा तो इकडे जातो एक्स्ट्रीमला येतो, पुन्हा इकडून मीनला जातो, पुन्हा इकडल्या एक्स्ट्रीमला येतो आणि पुन्हा तो मीनला येतो. हे ऑसिलेशन्स असतात असं आपल्याला माहित आहे. सो आता आपण बघूया की प्रत्येक 2 पॉइंट महत्वाचे घेऊया, एक एक्स्ट्रीम घेऊया आणि एक मीन घेऊया. मग एक्स्ट्रीम हा किंवा हा कुठलाही घेतला तरी चालतो. एक असतो प्लस, एक असतो मायनस. महत्वाच्या 2च पोझिशन झाले, एक मीन पोझिशन आणि एक एक्स्ट्रीम पोझिशन. तर आपण ह्या तिघांच्या व्हॅल्यू म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन हे मीनला किती असेल, एक्स्ट्रीमला किती असेल, व्हेलॉसिटी मीनला किती असेल, एक्स्ट्रीमला किती असेल आणि ॲज वेल एज आपण ऍक्सेलरेशन मीनला किती असेल आणि एक्स्ट्रीमला किती असेल हे या कम्पॅरेटिव्ह पार्टमध्ये बघूया. तर बघा आपण पहिल्यांदा मीन पोझिशन काढूया. सगळ्यात पहिल्यांदा मीन पोझिशन, बरोबर. आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची, एक्सची व्हॅल्यू काढायची. सो एक्स किती आहे आपल्याकडं, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. आता हा त्याचा फेज आहे बघा. तर फेज म्हणजे काय, सुरुवातच झाली ना, सुरुवात होणार आहे मीन पासून. सो साहजिकच तिथे फेज काहीच अवेलेबल नाही, 0 आहे किंवा पाय होतं बघा. मगाशी मी सांगितलं होतं मी, तर 0 किंवा पाय असतं ना, लक्षात आलं. किंवा 2 पाय म्हटलं तरी चालेल, 360 म्हटलं तरी चालेल. सो हा जो फेज आहे ओमेगा टी प्लस फाय, सिन्स ओमेगा टी प्लस फाय ह्याला आपण थिटा म्हणूया, फेज अँगल किंवा फेज. सिन्स थिटा किती असणार आहे मला सांगा, एक तर 0 असेल किंवा पाय असेल किंवा 2 पाय असेल. बघा मीन पोझिशनला अँगलची व्हॅल्यू आपल्याला एक्स काढायचं म्हणून आपण इथे एक्स डायरेक्ट 0 म्हणायचा नाही. मगाशी कसं एक्स 0 म्हटलं मीनला, तसं इथे एक्स 0 म्हणायचं नाही. का, कारण एक्सचीच व्हॅल्यू काढायची ना.
त्यामुळे डायरेक्ट एक्स 0 असतं असं म्हणायचं नाही. सो ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते म्हणून सांगायचं 0 किंवा पाय असते. मग ही जर व्हॅल्यू इथं पुट केली तर मग एक्स बघा डायरेक्ट किती म्हणतो, एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ 0 और एक्स इज इक्वल टू ए साइन ऑफ पाय. मग साइन 0 0, साइन पाय 0च असतं ना, साइन वेव्ह जरी कन्सिडर केली तरी चालेल. सो देअरफॉर एक्स किती मिळणार आहे दोन्ही केसेसमध्ये किंवा दोन्ही याच्यावरून आपण म्हणू शकतो एक्सची व्हॅल्यू किती 0. सो मेन पोझिशनला एक्स किती असणार आहे 0 असणार आहे डिस्प्लेसमेंट, म्हणून ह्याला एक्स मिनिमम आहे ना हे असं म्हटलं जातं. बघा हे मिनिमम हे मॅक्सिमम, हे मिनिमम हे मॅक्सिमम, सिंपल. आता बघूया एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन ऑसिलेशन मधली एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय, एकतर ही किंवा एकतर ही, कुठलीही एक घ्यायची, फक्त डायरेक्शनचा फरक आहे. मग एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू डिफाईन करायचं आपल्याला, पण पुन्हा थिटा सांगा एक्स्ट्रीम साठी किती असेल ओमेगा टी प्लस फाय. बघा एकतर पार्टिकल इथं असेल किंवा इथं असेल. जर पार्टिकल इथं असेल तर आपण अँगल म्हणतो पाय बाय 2, आणि जर पार्टिकल इथं असेल तर अँगल म्हणतो आपण 3 पाय बाय 2 म्हणतो. कळतंय का, सिंपल. दोन एक्स्ट्रीम पोझिशन आहेत ना, मेन पोझिशन 3 आहेत, सो 3 अँगल म्हणू शकतो आपण इथं. पण आपण डिफाईन किती केले 2च. एक्स्ट्रीमला 2 पोझिशन्स आहेत म्हणून 2 अँगल सांगितले ना, 1 पाय बाय 2 90 आणि 270 273 पाय बाय 2. मग देअरफॉर जर हा थिटा डायरेक्ट इथं पुट केला तर एक्स किती मिळेल, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती म्हणतोय आपण पाय बाय 2 और एक्स इज इक्वल टू ए साइन 3 पाय बाय 2. मग साइन पाय बाय 2 किती असतं 1 असतं, साइन 3 पाय बाय 2 किती असतं -1 असतं. त्यामुळे आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या. सो एक्स इज इक्वल टू प्लस किंवा मायनस एक्स. म्हणजे जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्याचं डिस्प्लेसमेंट हे सगळ्यात जास्त असतं, म्हणून ह्याला आपण काय म्हणू शकतो एक्स मॅक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए. प्लस मायनस ए का आलं कळतं का, सो प्लस इकडं असेल मायनस इकडं असेल, कारण दोन्ही पोझिशन्स आपण कन्सिडर केल्या, 2 अँगल घेतले ना, एक 90 घेतला आणि एक 3 पाय बाय 2 घेतला, म्हणजे 270 घेतला. सो हे झालं डिस्प्लेसमेंट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ॲट मीन पोझिशन. चला आपण व्हेलॉसिटीला बघूया. व्हेलॉसिटीला पुन्हा मीन पोझिशन घेऊया पहिल्यांदा. सो मीन पोझिशन, मीन पोझिशन म्हणजे कुठं इथं आलो आपण. ओके, आता इथं आपल्याला एक्सची व्हॅल्यू तर समजली की मीन पोझिशन मीन पोझिशन इथं आहे. मीन पोझिशनला एक्स किती असतं हे तर आपल्याला समजलं. मग मीन पोझिशनसाठी सिन्स एक्स किती असणार आहे साहजिकच 0 असतो ना, मग देअरफॉर व्हेलॉसिटी किती येणार v इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर, ते 0च होणार आहे. देअरफॉर v इज इक्वल टू प्लस मायनस हे ए स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल, ए ओमेगा येईल. सो मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय मिळाली बघा, काहीतरी 0 पेक्षा वेगळे मिळालं, काहीतरी व्हॅल्यू मिळाली ना, ह्याचा अर्थ मॅक्सिमम मिळाली. सो दिस इज नथिंग बट द व्ही मॅक्स. सो एक लक्षात आलं का बघा आपल्याला, जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर त्याच्यावरती सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी असते, समजते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पेंड्युलमचं घेऊया, एक पिस्टन घेऊया. जर पिस्टन इथं मीन आहे समजा, इकडे जातो एक्स्ट्रीम मीन एक्स्ट्रीम मीन एक्स्ट्रीम मीन, असा पिस्टन फिरतोय असं आपण म्हणूया. मग असा जर फिरत असेल तर आपल्याला एक लक्षात येते की जो सेंटरचा पॉइंट आहे दॅट इज मीन पोझिशन, त्या सेंटरच्या पॉइंटला त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असेल. बघा मी ही जरा स्लो मोशन करतो थोडीशी. हा पिस्टन असा इकडे जातोय थांबतोय, फास्ट येतोय, पुन्हा एक्स्ट्रीमला जाऊन थांबतोय, ह्या एक्स्ट्रीमला जाऊन थांबतोय, ह्या एक्स्ट्रीमला जाऊन थांबतोय. सगळ्यात जास्त कुठं असेल तो सेंटरला स्पीडमध्ये असेल, म्हणून त्याची सेंटरची व्हेलॉसिटी कशी मिळाली आपल्याला मॅक्सिमम मिळाली. आता बघूया एक्स्ट्रीम पोझिशन. सो एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते बघूया आता आपण. एक्स्ट्रीम पोझिशन सिन्स एक्स किती मिळालाय आपल्याला प्लस मायनस ए मिळालाय ना एक्स्ट्रीमसाठी. सो देअरफॉर जर एक्स प्लस मायनस ए असेल तर व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट हे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. सो किती मिळालं 0 मिळालं. 0 म्हणजे मिनिमम ना, सो व्ही मिनिमम इज इक्वल टू 0. म्हणजे कुठलीही एक्स्ट्रीम घ्या, पलीकडली घ्या किंवा इकडची घ्या, कुठल्याही एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकलची व्हेलॉसिटी लिनियर व्हेलॉसिटी कशी असणार आहे 0. थांबला 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 थांबला, म्हणजे एक्स्ट्रीमला पार्टिकल थांबतोय असं इमॅजिन होते बघा.
आणि मीन पासून तो फास्ट जातोय म्हणून त्याची मीनची व्हेलॉसिटी जास्त मिळाली, एक्स्ट्रीमची व्हेलॉसिटी कमी मिळाली. चला तसंच आता ऍक्सेलरेशन बघूया. सो पहिल्यांदा कुठली पोझिशन, मीन पोझिशन. सो मीन पोझिशनला किती असतं ऍक्सेलरेशन. सो आता एक्स तर किती मिळालं आपल्याला, 0 मिळालं ना, मग देअरफॉर ऍक्सेलरेशन पण किती, 0. सिंपल आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन मिनिमम मिळालं ना आपल्याला हे. सो ऍक्सेलरेशन पण किती असणार आहे, 0 असणार आहे. आता एक्स्ट्रीम पोझिशन बघूया. सो एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स किती आहे, प्लस मायनस ए आहे. मग इथं जर प्लस मायनस ए पुट केला तर ऍक्सेलरेशन किती मिळणार आपल्याला, प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर मिळणार. बरोबर का, चालेल. सो हे मॅक्सिमम मिळते ना, सो ऍक्सेलरेशन मॅक्सिमम प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर आपण म्हणू शकतो. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द मॅक्सिमम ऍक्सेलरेशन विच इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे एक लक्षात आलं की मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0, एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम, मीन पोझिशनला व्हेलॉसिटी मॅक्सिमम, एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0, मीन पोझिशनला ऍक्सेलरेशन 0, एक्स्ट्रीम पोझिशनला ऍक्सेलरेशन जास्त. लक्षात आलं. सो इथं ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्टली प्रोपोर्शनल वाटतात बघा, व्हेलॉसिटी वाटत नाहीये का. तर हे ऑसिलेशन आहे, टू अँड फ्रो मोशन आहे, हा त्याचा फरक आहे. सो दीज आर सम कंडिशन्स ऑफ डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. बघा आपण टोटल 3 पार्ट बघितले. पहिल्यांदा आपण डिस्प्लेसमेंटच्या 2 केसेस बघितल्या, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचे एक्सप्रेशन्स साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये बघितलं, आणि हा तिसरा पार्ट त्याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशन ह्या तिघांच्या 3 व्हॅल्यू कशा असतात हे बघतोय. लक्षात आलं. सो डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन हे 3 पार्ट आता आपल्याला समजले. ओके. तर आता आपण ऑसिलेशन किंवा रोटेशन, रिपिटेशन, रिव्हॉल्युशन या सगळ्यांचा बऱ्याच वेळेला अर्थ बघितलेला आहे. याच्यामध्ये आपण ऑसिलेशन्स, व्हायब्रेशन्स आहेत ते बघतोय की ज्याच्यामध्ये टू अँड फ्रो मोशन आहे, पिस्टन सारखी मोशन आहे, किंवा शिलाई मशीनची जी सुई आहे त्याच्यासारखी मोशन आहे, किंवा पेंड्युलम जो इकडून तिकडे जातो तसली मोशन आहे. त्याला आपण लिनियर एसएचएम असं नाव दिलेलं आहे. तर ह्या ज्या मोशन्स आहेत ह्या मोशनचे काही पॅरामीटर्स असतात बघा, डिफरंट पॅरामीटर्स. ओके. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा ती मोशन दाखवतो. ही अशी, हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट, पुन्हा हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. ही त्याची मीन पोझिशन, ही त्याची इकडची एक्स्ट्रीम आणि त्याची इकडची एक्स्ट्रीम. ओके. प्लस एक्स्ट्रीम, मायनस एक्स्ट्रीम, आणि मीन म्हणजे काय, 0 पोझिशन सुरुवात. हे असं ऑसिलेशन असतं. हेच आपण सर्कलच्या फॉर्ममध्ये काढलं, लाईक दिस, 1 2 3 4 4 पार्ट झाले ना, आणि हेच आपण वेव्हच्या फॉर्ममध्ये काढलं, लाईक दिस, 4 पार्ट झाले ना पुन्हा एकदा त्याचे तयार. सो प्रत्येक पार्टचा अँगल आपल्याला कळलं की 90 असतो. सो 90 × 4 केलं की 360 होतं. सो 360 डिग्री टोटल फेज असणार आहे एका ऑसिलेशनची, किंवा एका सर्कलची, किंवा एका वेव्हची, एका रिव्हॉल्युशनची, एका रेपिटेशनची, एका व्हायब्रेशनची, एका सायकलची, एका सर्कलची. सिंपल काही म्हणू शकता तुम्ही त्याला. हर्ट्झमध्ये आपण ती फ्रिक्वेन्सी डिफाईन करतो, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड म्हणतो त्याला. आता काही पॅरामीटर्स आहेत बघा ह्या पर्टिक्युलर मोशनचे. सो सगळ्यात पहिला एक पॅरामीटर आहे तो अगदी सोपा आहे, तो म्हणजे अँप्लिट्यूड. बघा काय पॅरामीटर आहे, अँप्लिट्यूड. तर अँप्लिट्यूडचा अर्थ काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. कुठल्याही मोशनमध्ये त्या पार्टिकलचं असलेलं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. म्हणजे जर आपण इथं कन्सिडर केलं तर याचं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट बघा, आपण म्हणू शकतो की हा पार्टिकल इथून मॅक्सिमम इकडं आला, पुन्हा इकडं आला, मॅक्सिमम इकडं आला, पुन्हा इकडं आला, हे आणि हे सेमच असणार आहे. सो हे झालं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. मग ह्याला प्लस ए म्हणूया, ह्याला मायनस ए म्हणूया. ओके. म्हणजे आपल्याला अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं. सो त्याची व्हॅल्यू आपल्याला डिफाईन करायची. सो प्लस मायनस. सो दिस इज नथिंग बट द अँप्लिट्यूड. आता आपण जी मगाशी इक्वेशन बघितली बघा, एक्सचं इक्वेशन बघितलं होतं आपण, ए साइन
ओमेगा टी प्लस फाय. तर यातला हा जो आहे त्याला म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड. जर हेच इक्वेशन व्हेलॉसिटीज असेल तर इक्वेशन होतं ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. आता याच्यामध्ये मात्र बघा हा ए ओमेगा म्हणजे याचा काय झाला ॲम्प्लिट्यूड, आणि हेच आपण ॲक्सेलरेशनचं बघितलं होतं मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो त्याच्यामधला हा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं ॲक्सेलरेशन म्हटलं जातं किंवा ए ओमेगा स्क्वेअर म्हणतात. हा जो पार्ट आहे तो म्हणजे काय सॉरी ॲम्प्लिट्यूड ऑफ द मोशन, ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM. सो व्हॉट इज मीन बाय ॲम्प्लिट्यूड? हे तर एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे कशात मेजर केलं जाईल मीटरमध्ये मेजर केलं जाईल. सो इट इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM. लिनियर SHM मध्ये पार्टिकल जे काही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म करतो तो पार्ट किंवा ते डिस्टन्स म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड. सो दिस इज द फर्स्ट पॅरामीटर. ओके, नेक्स्ट टाइम पिरियड. बघा टाइम पिरियड. ओके, आता आपण म्हटलं की पार्टिकल इथनं स्टार्ट होतोय, इथे येतोय, पुन्हा इथं जातो. एक वेव्ह आहे ना थोडक्यात. पार्टिकल स्टार्ट झाला, इथं आला, एक वेव्ह झाली ना. पार्टिकल स्टार्ट झाला, इथं आला, एक वेव्ह झाली ना. सो ही एक वेव्ह कंप्लीट करण्यासाठी किंवा एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी काहीतरी वेळ लागत असेल ना, काहीतरी टाइम लागत असेल. तो टाइम म्हणजे काय सिंपल टाइम पिरियड. सो टाइम पिरियड म्हणजे काय द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन किंवा वन सायकल, वन रोटेशन, वन रिपिटेशन काय म्हणू शकतो. पण एक मोशन किंवा एक वेव्ह कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे किती टाइम पिरियड. ओके, आपण या केसमध्ये टाइम पिरियड किती काढला होता बघा. सो आपण म्हणतो की डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन टाइम. सो टाइम इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट ना. ओके, सो व्हेलॉसिटी आपण काय लिहितो बघा. सो टी इज इक्वल टू आपण म्हणू शकतो व्हेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट किती असतं 2πr ना सर्कम्फरन्स, आणि v इज इक्वल टू किती r ओमेगा 2πr. सो t इज इक्वल टू किती ओके. सो t इज इक्वल टू 2π सॉरी ओमेगा अपॉन 2π. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द सॉरी x इज इक्वल टू सॉरी velocity is equal to displacement upon time. So time is equal to displacement upon velocity. उलट झालं थोडंसं. So 2πr upon v is equal to r omega. r cancel. So t is equal to 2π upon ओमेगा. सो हा ओमेगा इकडे आला तर टी इकडे जाऊ शकतो. ओके, सो आपण ओमेगा इज इक्वल टू 2πn असं बघितलेलं आठवतं का बघा. सो टी इज इक्वल टू 2π आपण ओमेगा असतो ना. फक्त इथं किती असतो टी इज इक्वल टू, तर साहजिकच तेवढा असणार आहे ना. सो टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. हे सुद्धा ऑसिलेशन साठी तितकाच असणार आहे. सो दिस इज द क्वांटिटी विच शोज द टाइम पिरियड. मग टाइम पिरियड म्हणजे कशात असेल तो सेकंड मध्ये असेल ना. लक्षात येते. सो टाइम पिरियड इज रिप्रेझेंटेड इन सेकंड. आता आपण बघूया की हाच टाइम पिरियड इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसा रिप्रेझेंट केला जातो. ओके, सो आता आपल्याकडे एक इक्वेशन आहे बघा. x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. मी काय म्हटलं की टाइम पिरियड एवढाच आहे म्हणजे 2π अपॉन ओमेगा आहे. ओके, सो आपण बघूया की हा जो आपला जो टाइम आहे त्याच्यामध्ये हा ऍड करून बघूया म्हणजे काय की एवढ्या वेळेनंतर तीच डिस्प्लेसमेंट राहते का बघूया. तर आपण म्हणू शकतो की टाइम पिरियड 2π अपॉन ओमेगा आहे. मग मी पुट करतो t इज इक्वल टू टी प्लस 2π अपॉन ओमेगा. हे मी इथं पुट करू. देअरफॉर x इज इक्वल टू a साइन ओमेगा आणि t च्या ऐवजी t प्लस 2π अपॉन ओमेगा आणि प्लस फाय. देअरफॉर x इज इक्वल टू a साइन ब्रॅकेट मध्ये आता हे मल्टिप्लाय करूया आतमध्ये ओमेगा टी प्लस हे ओमेगा कॅन्सल होईल 2π आणि हे प्लस फाय. बघा समथिंग अँगल प्लस 2π म्हणलं की आपल्याला साइन ऑफ थिटा प्लस 2π म्हणलं की साइन थिटा असतं. हा फॉर्म्युला माहित आहे. मग हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो a साइन फक्त ह्यातला 2π नाही लिहिलं तरी चालेल ओमेगा टी प्लस
फाईन. बघा किती डिस्प्लेसमेंट मिळालं, तेवढंच मिळालं ना. म्हणजे पार्टिकल एक मोशन कंप्लीट करून आला, एक्स सेम राहिला, याचा अर्थ काय, मोशन सेम झाली. म्हणजे किती वेळात त्यानं कंप्लीट केलं, हा पण एक्स्ट्रा पार्ट कंप्लीट कन्सिडर केलेला आहे ना. सो 2 पाय अपॉन ओमेगा, म्हणून टाइम पिरियडची व्हॅल्यू किती असेल, 2 पाय अपॉन ओमेगा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड, दॅट इज टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. ओके, सो टाइम पिरियड मिळाला 2 पाय अपॉन ओमेगा. हे एक एक्सप्रेशन मिळालं, कारण हे एक्स आणि हे एक्स कसं झालं, सेम झालं. सो आपल्याला टीची व्हॅल्यू समजली, टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. बघा इथं सुद्धा तेवढंच होतं ना, हे सिंपल फॉर्म मध्ये आलं होतं, आपण ह्या ऑसिलेशनच्या फॉर्म मध्ये काढलं, तेवढंच आपल्याला मिळालं. आता मला सांगा, आपण ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम असतं, आठवतंय का? स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये आपण कन्सिडर केला होता, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू के अपॉन एम. त्यातला ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतो बघा आपण त्याला. ओके, ऑल्सो देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, आपण हे बघितलं होतं का, फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स. म्हणजे के इज इक्वल टू काय, मायनस एफ अपॉन एक्स ना. पण के काय कॉन्स्टंट आहे, त्यामुळे मॅग्नेट्यूड व्हॅल्यू त्याची काय, फोर्स अपॉन एक्स ना. ओके, सो केच्या ऐवजी मी काय लिहितो, फोर्स अपॉन एक्स लिहितो, आणि हा यम आहे तसंच. चालेल का? बघा, तर ऑल्सो आपण फोर्स इज इक्वल टू काय म्हणू शकतो, मास इंटू ऍक्सेलरेशन. सो जर इथं मी पुट केलं मास इंटू ऍक्सेलरेशन, सो एक्स अपॉन एम, तर मला हे काय मिळतंय, ऍक्सेलरेशन अपॉन एक्स मिळते ना. ह्यालाच मी म्हणतोय बघा, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. चालेल का? बघा, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. मग ओमेगा किती मिळेल, स्क्वेअर रूट मध्ये मिळेल ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, ए अपॉन एक्स मिळाल ना. चालेल का? सो आपण ही व्हॅल्यू इथं पुट करू शकतो. ॲज वेल एज आपण असं लिहू शकतो, देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ओमेगा किती मिळालाय, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. चालेल का? किंवा याच्यावरून आपण हे डायरेक्ट असं लिहू शकतो, हे बघा, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट के अपॉन एम. कसेही चेंजेस करू शकतो. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऍक्सेलरेशन, ह्याच्याच ऐवजी आपण काय लिहू शकतो, के अपॉन एम म्हणू शकतो ना, के अपॉन एम. आणि हे जर मी रिव्हर्स मध्ये लिहिलं तर ऑल्सो टीचा फॉर्म्युला आपल्याला मिळेल 2 पाय अंडर रूट एम अपॉन के मिळेल. बघा किती फॉर्म्स आपण टाइम पिरियडचे सांगू शकतो. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड. लक्षात आलं? सो पॅरामीटर अँप्लिट्यूड, फेज तर आपण याच्या आधी बघितलाच, फेज ऑफ एसएचएम म्हणजे काय. सो फेज ऑफ एसएचएम म्हणजे अँगल किंवा फेज अँगल म्हणतो त्याला आपण, बरोबर ना. हा एक सेपरेट पॉईंट आहे, पण सिंपल आहे. इथला फेज किती असतं आपण सांगितलं, 0 किंवा पाय किंवा 2 पाय. इथला फेज असतो पाय बाय 2, इथला फेज असतो 3 पाय बाय 2. सिंपल फेज अँगल, त्यालाच आपण थीटा म्हणलं. सो थीटा म्हणजेच काय लिहिलं होतं आपण, ओमेगा टी प्लस फाय. सो दिस इज द पॅरामीटर फेज अँगल किंवा फेज. नंतरचा पॅरामीटर बघितला आपण अँप्लिट्यूड, नंतर टाइम पिरियड, आणि याच्या पुढचा जो पॅरामीटर आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी पॅरामीटर आहे. सो फ्रिक्वेन्सी पॅरामीटर सिंपल आहे याच्याही पेक्षा, कारण टाइम पिरियडवरनं फ्रिक्वेन्सी पॅरामीटर काढला जातो. सो फ्रिक्वेन्सी कशी डिफाईन करायची, फ्रिक्वेन्सी याला एन म्हणलं तरी चालेल और एफ म्हणलं तरी चालेल. फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये, त्यालाच आपण रिव्हॉल्युशन्स पर सेकंड, ऑसिलेशन्स पर सेकंड म्हणलं तरी चालेल. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, टाइमच्या अपोजिट आहे ना, बरोबर का. म्हणजे नंबर ऑफ एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. सो नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन्स होत आहेत, 1 होऊ शकतं, 10 होऊ शकतात, अर्ध होऊ शकतं, त्याच्याही अर्ध होऊ शकतं. किती होऊ शकतात ना, डिपेंड आहे त्या मोशनवरती. फॅन हळू फिरत असेल तर कमी रोटेशन्स आहेत ना, जास्त फिरत असेल तर फ्रिक्वेन्सी वाढणार आहे त्याची. सो फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन द सायकल्स, रिव्हॉल्युशन्स, रिपिटेशन्स, ऑसिलेशन्स. सो इट इज रेसिप्रोकल विथ टाइम. सो एन इज इक्वल टू 1 अपॉन टी. मग जे काही टाइमचं एक्सप्रेशन आपल्याला मिळालंय ते एक्सप्रेशन सगळं रिव्हर्स करायचं. टाइम्स मिळाले 2 पाय एम अपॉन के मिळाले. ओके, हेच आपण सगळं रिव्हर्स करूया. सो एन इज इक्वल टू हे 1 अपॉन 2 पाय होणार आणि हे के अपॉन एम होणार, रिव्हर्स होणार ना. म्हणजे जे काही टाइमचं बघितलं ते सगळं रिव्हर्स करायचं, म्हणजे कुठला पॅरामीटर झाला, फ्रिक्वेन्सी पॅरामीटर झाला. सो दीज आर सम पॅरामीटर्स रिलेटेड टू द SHM, दॅट इज ऑसिलेशन, सिंपल हार्मोनिक मोशनचे रिलेटेड हे सगळे पॅरामीटर्स आहेत. बघा,
थोडंसं वास्ट आज बरंचसं काय काय आपण बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटच्या 2 स्टडी केसेस बघितल्या. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. त्याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे साइन आणि कॉसच्या फॉर्ममध्ये असलेले इक्वेशन्स बघितले. त्याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन मीनला किती असतं, एक्स्ट्रीमला किती असतं, हे तिन्हीचे कंपॅरेटिव्ह फॉर्म बघून एक्सप्रेशन बघितले. आणि त्याच्यानंतर आपण पॅरामीटर्स बघितले. त्याच्यामध्ये फेज अँगल, ॲम्प्लिट्यूड, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे 4 पॅरामीटर्स आपण डिस्कस केले आणि त्याचे काही इथं फॉर्म्युले लिहिले. ओके, आय होप की हे समजलं असेल. भेटूयात आपण याच्या पुढच्या कन्सेप्टला घेऊन ऑसिलेशनच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा. थँक्यू.